बघा लागलाय तरी सांगितलं ना, अरे पोलीस आहेत. एकच शब्द, थँक्यू सो मच, एकच. मम्मी बोलणं झाले कर तिचे अश्रूलाही बोलायला लागला. आता आणि एक कांड झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. 3 इडियट्स तुमच्यासाठी. काय म्हटलेलास? 3 इडियट्स तुमच्यासाठी हाजीर आहे. हां, तर मी एक ब्लॉग टाकलेला, तो पहिला ब्लॉग आहे ज्याचं 50+ व्ह्यूज गेल्यात. तर असंच सपोर्ट करा. आणि 50 व्ह्यूज. 50? हा व्ह्यूज ठीक आहे. आणि शिवी द्यायची नाही रे ब्लॉग मध्ये. कट करतील का? काकू त्याचं कापतील. हां, उद्या आमच्या मम्मीचा वाढदिवस आहे, त्यामुळं आम्ही साड्या आणायला चालले. त्यांनी कसं जरा पोरींसोबत बोलतात वगैरे, त्यामुळे यांना जरा कळते दुकान वगैरे कुठं आहे. भावा हा घाल गेलतो. अरे कोणीकडे चाललंय? अरे काय आता यांनी कुठे पण गाडी फिरवा लागल्यात. त्यांना साडीचं दुकान माहिती आहे म्हणून यांना घेऊन आलो. की अरे मला इथं रस्ता की एकतर कळी ना, थांब जरा. मग कशाला कोण फिरवायला गाडी? कोणीकडे आता आम्हाला साडीचं दुकानच गावून झाले. साडीचं दुकान आता बोलणं करे इकडे जाते काय? चल की चल. एवढ्या तर मम्मीला मी साडी घेणार आहे. मी एक 2-3 दिवस एकदम 2-3 दिवस नाही, एक आठवडा 2 आठवडा लय एकदम हॅपी मूड मध्ये होतो. एकदम फुल हॅपी मूड मध्ये. हॅपी मूड रे. तर यश म्हणून एक चालते की भावा. काय म्हटला? पेटीएम करू. दुकानात गेल्यावर आता बघतो. जेव्हा कवा बाहेर पडायला लागले तेव्हापासून कांड व्हायला लागले. काय माहित काय झाले. आता आम्ही चाललेलो सगळी साड्या आणायला. तुम्हाला सांगितलेलं अंधार झाला तरी दुकान काय घावलं नाही. आणि काय झालं, एक चौक आहे तिथं आमच्या इथं. जो आरशा पण या साईडला बघायला, मी पण या साईडला पकडलोय. आणि अक्षय त्या पोलिसाकडे बघायला लागलाय तरी सांगितलं नाही, अरे पोलीस आहेत. त्या आरशा तरी मी पुढे घ्यायला लागलाय गाडी. त्या पोलिसवाल्यांनी थांबवलीत आम्हाला. लायसन आहे काय विचारली. ते म्हणते आहे की लायसन. म्हणजे आणि त्याचा आहे नाही, माझा आहे म्हणून सांगायला. हा, हे जाय पहिला सांगितला, हे जाय लायसन. तेव्हा काय बोलली नाहीत. आणि मग लायसन कुठं आहे म्हटल्यावर ते म्हणते कुरिअरनं या लागले. पोलिसवाल्यांनी म्हटली माझं बिन पासपोर्ट कुरिअरने आले, मी विमानात जाऊन बसतो काय म्हटले. बरोबर ह्याला उत्तर दिलीत. जय बरोबर याला पोलिसवाल्यांनी उत्तर दिली. तर फाईन बसले आम्हाला. घरात तर काय अजून माहीत नाही फाईन वगैरे बसलेलं. मम्मीच्या मोबाईललाच जाणार ते. माझ्या बघता अटॅच नाही आहे. फोटो तेवढं सेंड केले नाहीत तर बरं होईल. अजून बघितले त्यात बी. हां बरं झालं लक्षात केलं. काय झालं, पोलिसांनी पकडल्यात. मग पोलिसांनी पकडल्यात, त्यांनी फोटो काढतात ना. फोटो काढायला रेव गाडीत चालवायला. तर मी आणि या साईडला पकडलोय. आम्ही दोघं पण फोटोशूटला आलाय, कॅमेऱ्यात बघून हसायला लागलोय. मग अक्षयच्या लक्षात आलं. अक्षय म्हटला खाली मान घालून आपल्याला फाईन बसणार आहे. मग खाली मान घालून आम्ही फोटो काढला. आता साडी आणायचं दुकानच गावात झाली. काय होती काय माहिती. अक्षयला सोडलं. आता आणि एक कांड झाले. मला मामानं मोटर लावायला सांगितलेला. मी मोटर लावलो नाही. आता मामा माझ्यावर लई चिडला आहे, कारण मामानं असं 2-3 कामं सांगितलेलं मला आधी, आणि ती पण केली नाही. त्यांनी सारखं कामं करणं झालोय मी मामाची. त्यामुळे मामालाही चिडला आहे. आता बघतो. आता साडी तरी घेऊन जाऊ दे. त्या साडीच्या ह्याच्यानं तर माझ्यावर दया खाऊ देत, तीच इच्छा. की मम्मीच्या डोळ्यातला अश्रू दाखव की. तू दिसत नाहीस, तू खाली बस. मम्मीच्या डोळ्यातला अश्रू. मामी मामी उघड की. राहिलेले असं नंतर मामी साडी बघ. मामी मामाला साडी की बाहेर आहे. बंद करू काय? तू चूक राहिलीस का? एक राजा वे शूटिंग मध्ये करतो. एक राजा बेटे की तरफ से माँ के लिए गिफ्ट. साडी
चिल्लर ए बंद करतो रे तुझ्या आता कार्यक्रम आला. बंद करतो मोठं बोलायला असतो बंद करतो बंद करू काय रे बोल काय तर शूटिंग बोल काय तर बोल काय तर आणि बॅकग्राऊंड बदल जरा म्हणजे. एकच शब्द थँक्यू सो मच एकच मम्मी बोलणं झाले कर तिचे अश्रू लई बोलायला लागलेत बाबा तुम्हाला काय वाटते साडी कशी आहे? साडी कशी वाटते तुम्हाला होय ना चालतंय. छान आहे माझ्याकडे कलर नव्हता हा आंबा कलर आहे ना खूप धन्यवाद बस भाषण नाही साड्या होत्या की नाही किती घेतलेल्या आहेत साड्या सगळ्यांनी मी घेतलेली होती काय तू घेतलेली आहे की कधी होत्या ना साड्या? मी कधी घेतल्या तुला साडी अरे तू घेतलायस बरोबर आहे पण साड्या आहेत की नाही तुला किती? आहेत की मग अशी आहे काय अशी नाही पण ही दीदी मी आलोनीला म्हटलं हिला पिवळ्या कलरची साडी नव्हती आणतो ही दीदी म्हटली दिवाळीला हिने पिवळ्या कलरचीच घेतल्या की मग मला वाटलं सेमच झाली काय साड्या आता अशी आहे काय दिवाळीची हा कलर वेगळा आहे आंबा कलर आहे पण साड्या आहेत की नाही किती का तेच त्यासाठीच गेलतो आत्ता मी कशाला जायचं होतं? कुठलं आणलं साडी मामीचं दुकान बंद होते तिथनं घेणार होते त्याच्या साईडला एक दुकान आहे त्यांच्याकडे मग घेतलं आज कशाला आणायचं उद्या आणायचं होतं उद्या तुझ मग कळणारच की उद्या आणायला गेले की काय तर आणायला गेलाय ते आता उघडतेस का? काल मम्मीला गिफ्ट दिलं ते मम्मी पहिला म्हटली छान आहे कलर माझ्याकडे असा नव्हता ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला मग नंतर मम्मीने मला प्राईस विचारली मग मी कशाला प्राईस सांगतो गिफ्टची प्राईस कधी सांगायची नसते कोणाला मग दीदीला विचारली दीदीनं दीदीला मी सांगितली प्राईस दीदीनं मम्मीला सांगितली प्राईस मम्मी प्राईस ऐकल्यावर साडीचा कलर खराब आहे साडी माझ्यावर चांगली दिसणार नाही बदलून आणजा असते म्हणा लागल्या मग दीदीनं तिला कन्व्हिन्स वगैरे केली आता असू दे त्यानं आणलं आहे प्रेमानं आणलं आहे घाल मग मम्मीनं आता ते घालतो म्हणजे एक्सेप्ट करतो म्हटलं गिफ्ट तर असंच असतात आपल्या मम्मी जर आपण काय तर पैशानं काय तर महागातलं घेऊन दिलं तर त्यांना वाटते हे लय महाग आहे आणि त्यांनी ज्यावेळी आपल्याला काय तर खर्च करतात त्यावेळी त्यांना वाटते हे काय एवढ्यानं काय होते असंच असते तर अजून माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा